सर, लिंगायत सर, तुमच्या टीचर माया मॅडम, स्नेहा मॅडम, इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनी, हाती न घेता तलवार धोक राज्य करी चक्र, ज्या काळात संपूर्ण विश्वामध्ये शांती अशांती अंधश्रद्धा याचा प्रचंड स्तू मांडलेला होता, त्याच काळात जगाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे महाकार्य तथागत गौतम बुद्ध, जिच्या कुशीतून हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं, असे मासाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेतलं आणि पेललं, असे क्षत्रिय ब्राह्मण कुलवै पोषण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या महापुरुषांचं नाव घेतले की आम्हा तरुणांचं रक्त खळखळतं, असं हिंदू धर्मरक्षक शंभरवलं छत्रपती संभाजी महाराज, आणि ज्ञानाच्या ज्योत पेटवणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षाचे कैवारी राजश्री शहाजी महाराज, 1.5 दिवस शाळा शिकून शिकागो सारख्या देशामध्ये जाऊन कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणारे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत तुकाराम महाराज, संत सेवालाल महाराज, स्वामी विवेकानंदजी, आणि या ठिकाणी मला बोलण्याचं आणि तुम्हाला ऐकण्याचं, ज्या राज्यघटनेमध्ये भाग क्रमांक 3 मध्ये जो अधिकार दिलाय, जो स्वातंत्र्य दिलाय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ते परमपूज्य बोधिसत्व अर्थतज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं तर 2019 मध्ये झालेला काळ जर आपण आठवलं तर सगळ्यांना थोडस बाबासाहेबांची आठवण आहे. मला सगळ्यांना माहित आहे की 2019 मध्ये काय आलं, माहित आहे सगळ्यांना काय होतं? कोरोना. म्हणजे टीव्हीवर एक न्यूज येते, मेरे भाई और बहिणी कलर क्वारंटाईन होते आणि सगळे घरात. बघा, विचार करा, कोविड सारखा व्हायरस भारतामध्ये यावं, आल्याच्या नंतर कोविड सारखं लॉकडाऊन व्हावं, भारतातलं संपूर्ण जग बंद झाल्यासारखं भारत पूर्ण बंद व्हावं, माणसं घरामध्ये कोंडली जावं, आणि इतकंच नाही तर पुणे मुंबई ठिकाणी आपल्या फॅमिली मधलं आपल्या परिवारामधलं कोणीतरी तिकडे राहावं आणि त्याला करोना व्हावं, आणि ते जर तिकडंच गेलं तर तिकडच्या तिकडं त्या म्युन्सिपाल्टी वाल्यांना तिकडची अंत्यविधी करायची. इतकंच नव्हे तर हाताला हात सुद्धा लावता येत नव्हतं, कंटिन्यू तोंडाला मास्क लावायचा, घराच्या बाहेर गेलो तर पोलिसांचे दंडे मिळायचे. त्यावेळेस 15 दिवसापर्यंत घरामध्ये जेवायला राहायचं, 15 दिवसाच्या नंतर घरात अन्न संपायचं, असं वाटायचं बाहेर गेलं, मला बाहेर जायचं आहे, गेलो तरी चालेल पण बाहेर फिरेल. तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी, अहिल्यासारख्या ठिकाणी कोविडचं लस तयार होणं आणि आपण सगळे एकत्र होणं, खऱ्या अर्थानं तेव्हा माणुसकीची जाणीव आपल्याला झाली, पाहुण्यांची आपल्याला जाणीव झाली होती. जर थोडंसं विचार करू आपण मागे जर गेलो तर हेच कंडिशन डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. तेव्हाही तसंच होतं. गावाकडच्या बाहेर दलित समाज राहायचं, गळ्यामध्ये माथं आणि कमरेला झाडू राहायचं, सुटण्याला सुद्धा परवानगी नव्हती. ऐन डोक्यावर ऊन आलं तर फिरायला
यायचं, कारण खाली सावली आली आणि ते सावली जर कुणाच्या अंगावर जर पडली तर त्यांना विटाळ होईल म्हणून. कोविडची तर लस तयार झाली हो, पण या समाजाचं या अस्पृश्य जमानातून जातीमधून बाहेर आणण्याचं जर काम खूप क्रांतिकाऱ्यांनी महापुरुषांनी प्रयत्न केले. जसे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज आपल्या आयुष्याचं पाणी केले, पण कुठेतरी ते कमी पडले. आणि याच समाजाला एकत्र करण्याचं काम आणि या अस्पृश्य जमानाच्या जातीमधून सगळ्यांना एकत्र करण्याचं काम जर लस कोणी काढली तर त्या लसीचं नाव जर काय असेल तर ते संविधान असेल, आणि ते संविधान जर कोणी लिहिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांबद्दल बोलत असताना एखादी गोष्ट करायची असेल तर आपल्याला अगोदर भूतकाळाचा भाग घ्यावा लागतो, तर वर्तमान काळात जगता येतो, आणि वर्तमान काळात जगत असताना भविष्य काळाचे स्वप्न पाहावं लागतं. तसंच बाबासाहेब सांगत असताना बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर, बाबासाहेबांच्या जन्माच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या मृत्यूच्या नंतर असं जर आपण बाबासाहेबांचा इतिहास जर पाहिलं तर आपल्याला बाबासाहेब लक्षात येतात. असंच 5 वर्षाचे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्याच्या आयुष्यातून मातृछत्र जर हरवले, आई आपल्या बाळाला मोठं करते, ज्ञान घडवते, अगदी बोटात त्याचा हात धरून त्याला चालायला शिकवतो, त्याला योग्य काय अयोग्य काय शिकवतो. आणि अशा ब्रह्माला 5.5 वर्षामध्ये त्याच्या आईचं मातृछत्र हरवलं. रामजी आंबेडकर हे सुभेदार होते, त्यांना रोज कामावरती जावं लागलं. बाबासाहेबांचं लहानाचं मोठं करणं, त्यांना सांभाळणं हे त्याची मीरात्या करायची. त्यानंतर बाबासाहेब हे साताऱ्यासारख्या ठिकाणी जावं, त्यांचं ऍडमिशन व्हावं आणि त्यांना माहीत असावं की मला वर्गाच्या बाहेर शिकावं लागतं. बाबासाहेब म्हणतात की वर्गाच्या बाहेर जरी बसून शिकलो तरी माझी बुद्धी शिकलेलं प्रत्येक शब्द माझ्या डोक्यात असायचं. पण दुपारच्या वेळी जेव्हा थरक्यात बांधून आणलेली भाकर कडक व्हायची, ती भाकर खाल्ल्याच्या नंतर गळ्यामध्ये बसायची आणि मी पळत पळत माठापर्यंत जायचो, तर माझ्या लक्षात यायचं की या माठाला हात लावायचा माझा अधिकार नाही. शिपाई याच्यापर्यंत वाट पाहायचं, ठसका लागला की लगेच आपल्याला पाणी भेटतं, ठसका लागला की लगेच पाणी भेटतं. कोणी 5 मिनिटापेक्षा जास्त थांबवतो, तिथं अर्धा 1 तास शिपाईची वाट पाहावं लागायचं. आल्याच्या नंतर शिपाई म्हणायचा, अरे बाजूला वा, पाणी द्यायचं. आणि 27 नोव्हेंबर 2017 रोजी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं साताऱ्याच्या स्कूलमध्ये त्यांचं ऍडमिशन झालं होतं. म्हणून आज संपूर्ण भारत देश विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. जेव्हा 2014 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये 250 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्या विद्यापीठामध्ये परिपत्रक काढण्यात आलं, आतापर्यंत जे जे महापुरुष, जे जे विद्यार्थी या ठिकाणी शिकून मोठे झाले, थोर झाले, अशा विद्यार्थ्यांची एक यादी करण्यात आली. आणि त्या 100 लोकांच्या यादीमध्ये पहिल्या नंबरला आपल्या भारतातल्या महामानवाचं नाव होतं. ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हातात वैयक्तिक छोटी एवढेच म्हणे की हातात पुस्तक आलं की नशीब बदलतं, की हातात पुस्तक आलं की नशीब बदलतं आणि नशीब बदलले की इतिहास लिहिला जातो. हे बाबासाहेब दाखवून देतो. ज्याच्या हातात पुस्तक असतो त्याच्या पायाशी एक दिवस सत्ता असते. पुस्तक फक्त वाचायचे नसतात तर ते बदलण्यासाठी वापरायचं असतं. जिथे पुस्तक उघडलं तिथे गुलामी बंद होते आणि स्वाभिमान जन्म होतो. स्वतःला घडवायचे असेल तर पुस्तक वाचा आणि जगाला वाकायचे असेल तर विचार करा. संयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली.
त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.